तर पुणे पोलिसांची गौतमी पाटीलला नोटीस गेलेली आहे। गौतमी पाटीलच्या कारची रिक्षाला धडक बसली होती आणि रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय। वाहन गौतमी पाटीलच्या नावाने होतं, त्यामुळे तपासासाठी पुणे पोलिसांनी ही नोटीस पाठवलेली आहे। अपघात प्रकरणी चौकशी करण्यासाठी सिंहगड रोड पोलिसांनी ही नोटीस बजावली। पुण्यातल्या वडगाव बुद्रुक परिसरामध्ये मंगळवारी पहाटे हा प्रकार आणि अपघात घडलेला होता। या अपघात प्रकरणी चौकशीसाठी हजर राहावं असं या नोटीसीत बजावण्यात आले। या संपूर्ण प्रकरणामध्ये चालकाला अटक झाल्याची माहिती देखील समोर येते। अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवेच्याकडनं। रेवती, काय अधिक माहिती? प्रज्ञा, खरं तर 30 तारखेला पहाटेच्या सुमारास एका गाडीने एका रिक्षाला धडक दिली आणि त्यानंतर असं समोर आलं की तो जो रिक्षा चालक होता तो गंभीर जखमी तर झालाच, पण ती गाडी जी होती ती गाडी गौतमी पाटीलच्या नावाने रजिस्टर्ड आहे। आणि त्या संदर्भात जेव्हा चौकशीसाठी पुणे पोलिसांनी आता गौतमी पाटीलला नोटीस पाठवलेली आहे, कारण जो रिक्षा चालक आहे तो बऱ्यापैकी गंभीर जखमी आहे आणि दीनानाथ रुग्णालयात त्याच्यावरती सध्या उपचार चालू आहेत। आणि जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरला देखील आत्ता अटक करण्यात आली, गाडीच्या ड्रायव्हरला। पण जो जखमी झालेला आहे सामाजी मरगळे, त्याच्या मुलीने असा आरोप केलेला आहे की जो मुख्य आरोपी आहे त्याला अटकच करण्यात आले नाही, तिथे कोणतरी वेगळं होतं। पंचनामा न करता ती जी 4 व्हीलर आहे, म्हणजे जी गाडी गौतमी पाटीलच्या नावावरती आहे, ती तिकडनं हलवण्यात आली, असे गंभीर आरोप तिने केलेले आहेत। तर या सगळ्याच्या सखोल चौकशीसाठी पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस पाठवलेली आहे। तर आता गौतमी पाटील चौकशीसाठी येते की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर त्यासोबतच जी मरगळे यांची मुलगी आहे, जिने आरोप केलेले आहेत की जो अटकेत आरोपी आहे तो तिथे नव्हताच, मूळ आरोपी कोणतरी वेगळाच आहे, तर हे खरं ठरतं की नाही? प्रज्ञा, नक्कीच, खूप धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी रेवती।